500 आणि 1000 रुपयाच्या जुन्या नोटा बंद करून मोदी सरकारनं काळ्या पैशांविरोधात सर्जिकल स्ट्राईक केलाय. पण या निर्णयाचा परिणाम काय होईल? खरंच काळा पैसा कमी होणार आहे का? भारतीय अर्थव्यवस्थेवरती या निर्णयाचे काय पडसाद उमटतील याबद्दल विश्लेषण केलेलं आहे ज्येष्ठ अर्थतज्ञ आणि खासदार डॉक्टर नरेंद्र जाधव यांनी. आता आपल्यासोबत खासदार आणि अर्थतज्ञ डॉक्टर नरेंद्र जाधव आता आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याकडून या विषयाचे पैलू समजून घेऊयात. सर, कालचा जो निर्णय होता एक ऐतिहासिक निर्णय होता. काही जणांनी याचं तातडीनं स्वागत केलं तर काही जण थोडंसं अजूनही धास्तीनं बघतायत, शंका त्यांच्या मनात आहेत. एक अर्थतज्ञ म्हणून तुमची या निर्णयावरती पहिली प्रतिक्रिया काय आहे? माझी प्रतिक्रिया अशी आहे की मोदी सरकारने केलेला हा सर्जिकल स्ट्राईक आहे. काळा पैसा आणि बनावट पैसा या दोन्हींवरती केलेला हा अत्यंत प्रभावी सर्जिकल स्ट्राईक आहे अशी माझी तात्काळ रिॲक्शन आहे. पण अशा पद्धतीनं म्हणजे मोठ्या ज्या नोटा आहेत त्या कमी करण्याचा निर्णय याच्या आधीही झालेला आहे. त्याच्यामुळं खरंच काळा पैसा रोखता येऊ शकतो? हा किती प्रभावी उपाय आहे? नाही, हा अत्यंत प्रभावी उपाय आहे. पहिली गोष्ट म्हणजे हा जो पैसा आहे या नोटा रद्द केल्यामुळे काही तात्कालिक परिणाम होणार आहेत. त्यामध्ये गोरगरिबांना आणि कमी उत्पन्न गटातल्या लोकांना त्याचा काही काळ त्याची असुविधा होणार आहे यात शंकाच नाही. परंतु दीर्घकालीन जर पाहिलं काही महिन्यांमध्ये आणि काही वर्षांमध्ये याचे अत्यंत सकारात्मक परिणाम होणार आहेत अशी माझी भावना आहे. या निर्णयामुळे ज्यांना फटका बसणार आहे किंवा ज्यांचा काळा पैसा बाहेर येईल असे कुठल्या वर्गातले लोक आहेत असं तुम्हाला वाटतं? नक्कीच. पहिला म्हणजे हा थैली शहाणा बसणारा मोठा फटका आहे आणि त्याचबरोबर म्हणजे आता कन्स्ट्रक्शन सेक्टरवरती त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो. ज्या ज्या क्षेत्रांमध्ये करचुकवेगिरी करून ज्यांनी करचुकवी करून पैसे साठवून ठेवलेले आहेत त्यांना याचा मोठा दणका बसणार आहे आणि हे सगळे पैसे यापैकी बरेचसे पैसे या मुख्य प्रवाहामध्ये चलनाच्या भारतीय अर्थव्यवस्थेच्या मुख्य प्रवाहामध्ये येणार आहेत. सरकारचं टॅक्स कलेक्शन त्यामुळे वाढेल? निश्चितच वाढेल. मी त्याचे चांगले परिणाम काय त्याची यादीच तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे फायनान्शियल इन्क्लुजनमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर वाढ होईल. जनधन योजना आणून एक खूप मोठा टप्पा आपण पार केला होता आणि त्याला आता आणखी पोषक वातावरण निर्माण होणार आहे. कॅशमध्ये जी साठवणूक केलेली लोकांनी आहे ती आता मुख्य प्रवाहामध्ये येणार आहे. मुख्य प्रवाहामध्ये ती आल्यामुळे फायनान्शियल इन्क्लुजन तर वाढणार आहेच, परंतु त्याचबरोबर सरकारचं कर आकारणी जी आहे त्याच्यामध्ये भरघोस वाढ होणार आहे आणि सरकारला जास्त पैसा म्हणजे कर चुकवेगिरीला आळा बसल्यामुळे सरकारचं उत्पन्न वाढणार आहे, सरकारकडे असलेला पैसा वाढणार आहे आणि त्याचा समाजासाठी उपयोग केला जाऊ शकतो. हा अतिशय सकारात्मक परिणाम आहे. पण त्याचबरोबर नकारात्मक परिणाम जो होणार आहे तो कन्स्ट्रक्शन सारख्या बांधकाम क्षेत्र हे आजही अत्यंत वाईट परिस्थितीमधून चाललेलं आहे. संक्रमणाच्या या काळामध्ये काय झालेलं आहे की मुंबई, पुणे किंवा दिल्ली अशा शहरांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर घर बांधणी झालेली आहे. इन्व्हेंटरीज आहे ज्याला उठाव त्याचा होत नाही आणि त्यांना त्या क्षेत्रामध्ये खूप जास्त प्रमाणावर काळा पैसा आहे असं म्हटलं जातं. तर त्यांना याचा निश्चितच प्रतिकूल परिणाम होणार आहे. नक्कीच तशाच पद्धतीच्या डेव्हलपमेंट्स आज सकाळपासून दिसत आहेत. सोन्याचं मार्केट जे आहे ते वाढलेलं आहे. सोन्याचा भाव तब्बल 4000 रुपयांनी वाढलाय, 30,000हून 34,000वर. साहजिक तुम्हाला असं वाटतं की पुढच्या काळामध्ये रिअल इस्टेट आणखीन स्लो डाऊन होईल? नाही, रिअल इस्टेट ही आत्ता ज्या अवस्थेमध्ये त्यामध्ये त्यांना हा मोठा दणका यात शंकाच नाही. परंतु या नंतरच्या काळामध्ये काय होणार आहे की ज्यांनी कष्टाने आपली मेहनत करून जे पैसे मिळवलेले आहेत त्यांना याचा कुठलाही वाईट परिणाम होणार नाही. जे थैलीशाह म्हणजे ते कन्स्ट्रक्शन सेक्टरमधले असोत किंवा राजकारणातले असोत किंवा इतर कुठल्याही क्षेत्रामध्ये ज्यांनी कर चुकवेगिरी केलेली आहे आणि पैशाची साठवणूक केलेली आहे त्यांना हा मोठा धक्का बसणार आहे. परंतु त्यातले काही पैसे परत आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये ज्यावेळी येतील, आता हे सगळे पैसे ज्यावेळी बँकांमध्ये ठेवले जातील किंवा बँकांमध्ये बदलून दिले जातील त्यावेळी बँकांचे डिपॉझिट्स खूप मोठ्या प्रमाणावर वाढणार आहेत. त्याचबरोबर कोऑपरेटिव्ह बँकांचे डिपॉझिट्स फार मोठ्या प्रमाणावर वाढणार आहेत. तुम्ही लक्षात घ्या, हे पूर्वी कधी झालं नव्हतं पण हे होणार आहे. याचं कारण असं आहे की कोऑपरेटिव्ह सहकारी बँकांच्या क्षेत्रामध्ये KYC अजून पुरतं लागू झालेलं नाही. नो युअर कस्टमर अजून लागू झालेलं नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर हा पैसा कोऑपरेटिव्ह बँकांमध्ये जाऊ शकतो. तो सुरक्षित आहे असं म्हणायचं का? नाही, हे पहा, कुठलीही कल्पना ती कितीही चांगली कल्पना असली तरी त्याची अंमलबजावणी आपण कसं करतो त्यावर त्याचं किती प्रमाणात ती फलद्रूप होते ते अवलंबून असतं.
आणि जगामध्ये इतर ठिकाणी कुठेही नसतील इतके नियमांना कशी बगल द्यावी हे भारतीय लोकांना जितकं चांगलं कळतं तितकं जगातल्या इतर लोकांना कळत नाही. त्यामुळे यातनं काहीतरी मार्ग काढण्याचा प्रयत्न होऊ शकतो आणि तिथे मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होऊ शकतो. मी फक्त आय एम फ्लॅगिंग द पॉसिबिलिटी. म्हणजे काय होऊ शकतं पहा, की समजा एखादा थैलीशहा आपल्याकडे असलेली कॅश घेऊन 1 कोटी रुपयाची कॅश घेऊन बँकेमध्ये गेलेला आहे किंवा कोऑपरेटिव्ह बँकेत गेलेला आहे, कुठल्याही बँकेत गेलेला आहे आणि त्या बँकेची जबाबदारी काय आहे की ती कॅश घेऊन त्यांना योग्य परत द्यायची, त्यांना नवीन नोटामध्ये प्रवर्तित करून द्यायची, ही त्यांची जबाबदारी. तिथे काहीतरी एखादा रेशिओ ॲग्री केला जाऊ शकतो आणि मग ही बँक ही वेगवेगळ्या लोकांच्या, ज्यांनी आपल्या नोटा कन्व्हर्ट केलेल्या नाहीत किंवा जे कन्व्हर्ट करू शकलेले नाहीत, त्यांच्या नावावरती वेगळ्या लोकांच्या नावावर दाखवून अशी कॅश देण्याचे प्रकार सुद्धा होऊ शकतात आणि त्यातून एक वेगळा वर्ग तयार होऊ शकतो जो असं काम करू शकेल. म्हणजे इंग्रज आपल्याकडे येण्यापूर्वी स्टँडर्डायझेशन, सगळ्या भारतीय रुपयाचं स्टँडर्डायझेशन करण्यासाठी एक वर्ग तयार झाला होता, त्याचं मूल्यांकन करण्यासाठी, ज्याला श्रॉफ असं म्हणायचे. तशा प्रकारचा एक वेगळा वर्ग निर्माण होऊ शकतो आणि हे कन्व्हर्शन करून म्हणजे बँकांमधल्या काय म्हणता येईल त्याला, बँकांमधले भ्रष्टाचारी अधिकारी, कोऑपरेटिव्ह बँकांमधले भ्रष्टाचारी अधिकारी आणि थैलीशहा यांच्यामध्ये संगनमत करून कदाचित याला बगल देण्याचा प्रयत्न होऊ शकतो. त्यासाठी त्यावर नजर ठेवली पाहिजे. बँकांची ही जबाबदारी आहे की कुठल्याही व्यक्तीने ट्रान्सफर करताना, म्हणजे प्रत्येकाला माहिती तर द्यावीच लागणार आहे. तुम्ही ज्यावेळी नोटा ट्रान्सफर कराल त्यावेळी तुमचा पॅन कार्ड तुम्हाला द्यावा लागणार आहे, त्याचे काय तुम्हाला आयडेंटिफाय करावं लागणार आहे. ते आयडेंटिफाय करत असताना सगळेच काही त्यांच्याकडे कॅश आहे त्या प्रमाणात करतील असं नाही. त्यामुळे थैलीशहा बँकांच्या करप्ट भ्रष्ट अधिकाऱ्यांशी संगनमत करून काहीतरी वेगळा मार्ग काढू शकतात आणि मग 1 लाख रुपयाला 90,000, 1 लाख रुपयाला 80,000 असा काहीतरी ट्रेड करून कन्व्हर्शनचा एक वेगळा उद्योग आपल्याकडे तयार होऊ शकतो आणि तो होऊ नये म्हणून बँकांवरती चांगली जबाबदारी तर आहेच, परंतु त्यांची चांगली रिझर्व्ह बँकेच्या वतीने त्यांच्याकडे चांगलं लक्ष ठेवण्यात आलं पाहिजे आणि त्यांनी या सगळ्या गोष्टींचं ज्या व्यक्तींनी पैसे कन्व्हर्ट केलेले आहेत, विशेषतः मोठ्या प्रमाणात ज्यांनी केलेले आहेत, त्याची सगळी योग्य माहिती ही सरकारला कळवणं हे त्यांचं उत्तरदायित्व असणार आहे. ते त्याचं पालन करतात की नाही हे आपल्याला डोळ्यात तेल घालून रिझर्व्ह बँकेला पाहावं लागेल, अशी माझी भावना आहे. तर हे होते डॉक्टर नरेंद्र जाधव. ज्याप्रमाणे त्यांनी सांगितलं की सरकारच्या निर्णयाचं त्यांनी स्वागत केलेलं आहे आणि काळ्या पैशाच्या विरोधात हा सर्जिकल स्ट्राईक आहे, अशा पद्धतीचं देखील त्यांनी वक्तव्य केलेलं आहे. शिवाय दीर्घकालीन म्हणजे 1 वर्षाच्या आतमध्येच याचे सकारात्मक परिणाम दिसू लागतील असं देखील त्यांनी नमूद केलेलं आहे. प्रशांत कदम, एबीपी माझा, नवी दिल्ली.